शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा प्लॉट आहे गोट कांद्याचा। कांदा बीजोत्पादनासाठी तयार केलेला। मित्रांनो याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं आहे की आपल्याला मल्चिंगद्वारे आपण जेव्हा कांदा लागवड करतो तेव्हा एक चांगल्या पद्धतीचं त्याला अनुकूल वातावरण आपण इथं तयार करत असतो। मित्रांनो वापसा स्थिती पाण्याचं नियोजन हे काय असतं आणि किती महत्त्वाचं असतं याच्यात तुम्हाला मी आज दाखवणार आहे। सदर शेतकऱ्याकडून हे 1 2 3 4 5 जे बेड आहे त्याला अतिरिक्त पाणी गेलं आहे। हे 5 बेड तुम्ही बघू शकाल की या प्रत्येक पातीवर इथं तुम्हाला पात पिवळी पडली किंवा करप्याची लक्षणं आपल्याला आढळून येत आहे। मित्रांनो हा अतिरिक्त पाण्याचा दुष्परिणाम झाला। हेच जर तुम्ही बघाल तर ह्याच प्लॉटमध्ये इकडचा जर भाग तुम्ही बघाल ह्या 4-5 बेडचे पाणी एक्स्ट्रा आलं नाही आणि तुम्ही बघू शकता की इथं कोणत्याही पातीवर तुम्हाला करपा किंवा पात पिवळी शेंडा पिवळा होणं हे दिसत नाही। मित्रांनो दाखवायचं कारण एकच, पाणी नियोजन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जेणेकरून आपली पिकं आपल्याला सदैव वापसा कंडिशनमध्ये ठेवूनच त्यांचं चांगलं अन्नद्रव्य ग्रहण होत असतं आणि त्यांची वाढही चांगली होत असते। मित्रांनो ह्या बारीक बारीक गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपले पिकं चांगल्या जोमात आणि उत्पादकता देतील आणि त्याचीही गुणवत्ता चांगली राहील। मित्रांनो अशाच माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, संपर्कात राहा। धन्यवाद।